मांड्या ज्यांना कमी करायच्या नाहीयेत ना, त्यांनी हा व्हिडिओ बघूच नका. बरोबर ऐकलं तुम्ही. का? कारण जर तुम्ही ही स्टेप केली, तर 101% तुमची मांडी आणि बॅक पोश्चर जबरदस्त असं होणार आहे. आणि जर तुम्हाला हे हवं असेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. तर मग पोझिशन कशी करत आहे, काय करत आहे, ही गोष्ट तुम्ही लक्ष द्या व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर माझ्या आवाजाकडेही लक्ष असू द्या. का? कारण मी सांगणार आहे ही पोझिशन तुम्हाला कशा पद्धतीने आणखी चांगली बेनिफिशियल होणार आहे तर. तर तुम्हाला बघायचं आहे की ही पोझिशन करत असताना बॅलन्स जे आहे ते बिघडण्याची खूप शक्यता आहे आपल्या बॉडीची. म्हणून मित्र-मैत्रिणींनो 6:15 ते 7:15 आपला लाईव्ह प्रोग्राम इव्हिनिंगला रोज असतो YouTubeला. तुम्ही तो जॉइन करा, ज्यामध्ये तुम्ही सर्व प्रश्न मला विचारू शकता फेस टू फेस आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी 100% योगिक पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. ओके. आता या पोझिशनमध्ये काय होत आहे ते एकदा पहा. यामध्ये तुमची जी मांडी आहे म्हणजेच इनर थाईज आणि त्याचबरोबर बॅक साईडचं थाईज यावरती प्रेशर हा जबरदस्त येत आहे. फक्त एवढं आहे की ही पोझिशन करत असताना स्वतःचं शरीर आणि स्वतःचं संतुलन म्हणजेच बॉडी बॅलन्स करणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. आत्ता पोझिशन बघा, यामध्येच मी तुम्हाला 2 ते 3 व्हेरिएशन्स दाखवलेले आहेत. ही स्टेप बरं तुम्हाला किती वेळेस करायची, तर ही एक स्टेप तुम्हाला 30 वेळेस करायची आहे. जर तुम्ही लाईव्ह रोज अटेंड करत असाल, तर तुम्ही ही स्टेप 30चे 3 राउंड करू शकता. आता यामध्ये आपण काय करत आहोत, जेव्हा मी खाली जाते, तेव्हा श्वास सोडत आहे. जर मी उजवीकडून खाली जात आहे, तर डावीकडून पूर्णपणे माझी बॉडी स्ट्रेच होत आहे. आता आपण पाहणार आहोत जी पोझिशनमध्ये मी गेले, ती पोझिशन बेस्ट आहे अँक्झायटी, स्ट्रेस लेव्हल, डिप्रेशन मॅनेजमेंटसाठी. ही पोझिशन म्हणजे चाइल्ड पोज, बालासन ज्याला आपण म्हणू. याने मन शांत राहते, ताणतणाव कमी होतो, त्याचबरोबर पचन संस्था सुधारते आणि पाठदुखी मणक्याला चांगलाच आराम मिळतो. आता आपण दुसरी पोझिशन पाहणार आहोत मंडूकासन. मंडूकासन हे बेस्ट मानलं जातं जेव्हा तुम्ही हार्मोनल इम्बॅलन्स सारख्या लाईफस्टाईल डिसऑर्डर सोबत भांडणं करत असता. का? कारण की जो आपला नाहीये त्याला आपण भांडणारच ना. जे की उगाच येऊन बसलंय आपल्यासोबत. जसे की लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे झालेले बरेच रोग, त्रास, आजार असं मी ज्याला म्हणते. ओके. मग हे आपल्याला कमी करायचंय, तर हे सर्वात बेस्ट आहे. कारण पिरियड्स येण्यासाठी हे आसन जबरदस्त आहे. त्यासोबत शुगर लेव्हल तुमची मेंटेन करण्यासाठी म्हणजेच डायबिटीज जो आहे तो कमी करण्यासाठीही हे आसन नंबर 1 ला मानलं जातं. त्याचबरोबर पाठदुखी असेल तुमची तीही याने कमी होते. थकवा जो आहे तो कमी होतो. दिवसभराच्या विश्रांतीनंतर, व्यायामानंतर केल्या जाणारी ही एक व्यायाम पद्धती आहे. जेणेकरून तुमचे जे गुडघे असेल, जांघ असेल आणि कंबर असेल याची जी लवचिकता आहे ती चांगल्याच प्रमाणात वाढते. या भागांना सौम्य ताण दिला जातो, ज्यामुळे लवचिकता वाढण्यास मदत होते. श्वसन सुधारतं, शांत आणि सखोल श्वासाच्या माध्यमातून फुफ्फुसांची कार्यक्षमता जी आहे ती वाढते. त्याचबरोबर आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत. अहो थांबा, थांबा. बसत नाहीये, तर ही पण एक स्टेप आहे. तुम्ही बघा पायाकडे कशा पद्धतीने आपली कंबर हिला हळू-हळू छोटे-छोटे ठुमके देत-देत मी पूर्णपणे पोझिशन चेंज करत आहे. जेणेकरून आपलं जे पहिली इमेज आहे किंवा फर्स्ट फोटोमध्ये जसा तुम्हाला हवा असा कमरेचा आकार किंवा बॉडी शेप आपण ज्याला म्हणू, तो तुम्हाला मिळणार आहे. ओके. तर मग सर्वांनी हसत खेळत ही पोझिशन, ही स्टेप व्यायाम पद्धती माझ्यासोबत करायची आहे. तर मग सर्वजण तयार आहात या गोष्टीसाठी? येस एव्हरीवन, चला कम ऑन फास्ट. आणि आता आपण ही पोझिशन क्लॉकवाईज टू अँटी क्लॉकवाईज करणार आहोत. ओके, 10 वेळेस. थँक यू.